पीटीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत दशम स्कंद पूर्वार्ध. राधाकृष्ण यामध्ये भगवंताचे पृथ्वीला आश्वासन व वसुदेव देवकी विवाह, कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या, भगवंताचा गर्भप्रवेश आणि देवतांकडून त्याची स्तुती, भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव, कंसाच्या हातून सुटून योगमायेच्या आकाशात जाऊन भविष्यकथन, गोकुळात भगवंताचा जन्म महोत्सव, पुतना उद्धार, छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार, नामकरण संस्कार आणि बाललीला, श्रीकृष्णाला उखळाला बांधणे, यमलार्जुनांचा उद्धार, गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार, अगासुराचा उद्धार, ब्रह्मदेवांचा मोह आणि त्यांचा निराश, ब्रह्मदेवांनी केलेली भगवंताची स्तुती, धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव, कालियावर कृपा, कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव, प्रलंबासूर उद्धार, गाई आणि गोपांचा वनव्यातून बचाव, वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन, वेणुगीत, वस्त्रहरण, यज्ञपत्न्यांवर कृपा. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भाराक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागुनी, मी अवतरिणी क्षिती लागुनी, माया शेषासह विष्णू म्हणे, वसुदेव देवकी विवाहात, बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत, भगिनी शिवधया सिद्ध झाला, वसुदेवीने कंसाशी, हिचे संतान अर्पिणे तुझशी, धन्य त्या धृतात्म्याशी, साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण, कंसाप्रती भिवून यादव केले देशोदेशी, देवकीचा 7वा गर्भ नेमस्त, योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात, संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्माला, अवतार घ्याव्या भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला, कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण माशी वद्य पक्ष, तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरणावाशी प्रगटला, वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगून, यशोदेपाशी बाळ ठेवून, उचलून घेतली महामाया, कन्या घेऊन आला परत, देवकीचे ओसंगी तिला ठेवत, आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अरगळा कड्या कुलपे, महामाया रुदन करी, कंस आला झड करी, कन्याशी फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झेपावली, म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर, तेने कंस पश्चात जर्जर, मुक्त केले वसुदेव देवकी, ऐकोनी मंत्र्यांचे कथन, कंस धर्मोच्छाद मांडून, ऋषी संतास पिडून, स्वनाशास सिद्ध झाला, यशोदेशी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात, जन्मोत्सव केला थाटात, नंदी गौरविले सकळजन, वार्षिक कर भराव्याशी, नंद आला मथुरेशी, वसुदेव भेट घेतली तळाशी, म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळाशी, सावध चित्ते पुत्रा रक्षी, वसुदेव सांगे नंदाशी, निरूप घेती परस्परांचा, सुस्वरूप धरुणी पुतना, कंसाज्ञे आली नंद सदना, नंद लालांस करविता स्तनपाना, तत्काळ झाली गतप्राण, कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, वज्रवाशियांचे केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा, शकटात दळी निजविले कानाशी, वात रूप असुर त्यात प्रवेशी, तान्हा पदाघात करता गाड्याशी, शकट मोडला क्षणमात्रे, कंसे पाठविता तरुणावर ताश, आकाशी नेई कानास, कृष्ण आवळी त्या कंठास, आपटेला भविष्यवेवरी, न्याहाळता मुख सुंदर नंदकुमार, जांभई देई सत्वर, मुखात दिसता विश्व चराचर, नेत्र मिटले जन्येने, गर्गाचार्य येता वज्रात, गोठ्यां माझी एकांतात, करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदाने, कृष्णध्यानी अखंड वृत्ती, घराण्याचे मेष करून येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या, औचित भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी, नाना परी करवी यशोदा पान, मध्येच कानात सोडून पाहू गेले दूध उन, कृष्णे माठ कोडीला उखळी बांधुनी कृष्णाशी, कार्यार्थ गेली गृहाशी, कृष्ण आला परस्तारी, यमलार्जुन वृक्ष जेथे, जैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष, कुबेराचे असती पुत्राक्ष, नळकुबेर मणी ग्रीव, यौवन प्रमत्त झाले फार, जलक्रीडा स्त्रियांचं सुंदर, वस्त्रांचे येऊन उरले भान, नारद शापे भाल वृक्षाशी कृष्णाचे पदस्पर्शन, होता वृक्ष उन्मळून, सिद्ध दोन प्रगटून, झाले नतमस्तक मुकुंदा पुढे, समस्त गोप जमले उत्पात विचार करू लागले सर्व सपरिवार, निघाले मग पातले वृंदावना, वसरूप धरुणी दैत्य येऊनी मिसळा कळपात, पाय धरुणी फिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी, बकासुरे गिळीला श्री मुरारी, दाह होता टाकीला बाहेरी, कृष्णाने चंचू धरुणी करी, उभे फाडिले बकासुरा ते, वनगमनार्थ गेली आई ती, पुढे गोमटी वासरे चालती, हास विनोदे गोपाळ चालती, देखिली अजगर रूप गुहा, वत्सास रिघाले मुखाभितरी, कृष्ण वाडे कंठी अजगरी, प्राण निघता अतिदुस्तरी, अघासुर सद्गती पावला, गोपाल आले यमुना तिरी, सर्वांनी उघडली शिदोरी, गोवत्स शोधाया गेला हरी, परिब्रह्माने सर्वा निजलुकी, स्वरूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी, मने नीला अतर्क्य खरी, ठेवी माथा चरणी तया, ब्रह्मा करुणी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण, म्हणे जाणण्या समर्थ कोण, कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी, कृष्ण
सगळा करी पूर्वपद भोजन केले गोपा समवेत सायंकाळी घराघरात अघासुर होत गाजे. श्री बलरामाची इच्छेपुरती गोपाल गेले ताडवनाप्रती रासभाव वृक्षावरी आपटी. धेनुक उतरले हलधराने प्याले डोहातील विषजल. पितामृत पाय झाले सकल अमृतदृष्टीने पाहता नंदबाळ जीवित होय गोपगाई. सर्पापासून विषयमुक्त कराव्या डोहातील उदक कृष्ण उडी घाली जलात त्यास नाग विळखा घाली. कृष्ण भोगी आपला देह फणीवर नाचे वासुदेव. आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह कालिया गेला रमणक द्वीपी. तव तो पातली संध्याकाळ म्हणून तेथेच राहिले सकळ. रात्री पेटला वडवानळ कृष्णे गिळीला दावाग्नी. सोभरींच्या अनिच्छेने मासे खाल्ले गरुडाने. मत्स्य मक्ष प्रमादाने मृत्यूशाप दितलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात कुरघोडीचे खेळात. त्याचे पळविला बलरामास पावला मृत्यू मुष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवनी त्यांनी शोधी नीलमणी. हा का मारी हरीची वाणी हमरत आल्या धावुनी. तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्नी सारा त्याने गिळला ईश्वर कळला गोपाळांशी. भावेकरिता भगवत भक्ती भक्तांवरी नाना संकटे तीही धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणुनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनात क्रीडत असे वनमाळी. सवे राम आणि सवंगडी थाट चरती गायीचे. सुगत ऐशा शरद ऋतूंत नवान्न प्राशनादी महोत्सव होत. नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणू वादन मोहित होती अंतकरण म्हणे धन्य वेणू आम्हाहून. गोपी सांगती परस्पर कृष्ण व्हावा आपला पती. गोपी कार्तयेने व्रत करती विवस्त्र उतरल्या जलांतरी. तेने वस्त्रे हरी श्रीहरी घडले देव हेलन म्हणून नमिला नंदनंदन म्हणे मनोरथ करीन पूर्ण जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ गायी चरता गेले दूर. मध्यान्ही म्हणते गोपाळ क्षुधाशांतीचा उपाय करा. अनुज्ञे मागे यज्ञ पत्न्यांशी आणले चतुर्विध अन्नाशी. हरी आशिष देई साध्वींशी क्षुधा संविली गोपांची. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे दशमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.